एका बाजूने सिद्धू मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विनय रटाटे आणि सिद्धू मोरे ही ओपनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेटची महास्पर्धा आपण अनुभवत आहोत आणि गोलंदाजी मार्कवर षटक पहिलं प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू मोरे ओपनिंग पेअर विनय रटाटेला आपण पाहतोय. सिद्धू ऑन स्ट्राइक फ्रंट मशीन ऑफ ताटव आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाज प्रशांत सजवत असं स्टॉपच सुरू केला. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला. रन मशीन ऑफ दाटव सिद्धू मोरेचा पाठबंद हाय अँड हँडसम सिक्सर. षटकार आला. पहिल्याच बॉलवर ऑन साइडला बॅकफुटला जाऊन पॉवर जनरेट केली. पॉवर पॅकेट रन मशीन ऑफ दाटव सिद्धू मोरेचा पाठबंद. षटकारानंतरचा आणखीन एक दमदार चौकार. सिद्धू मोरेला आपण पाहतोय ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग सुरुवात धमाकेदार आपल्याला पाहायला मिळते. विस्फोटक खेळाडू आहे, विध्वंस खेळाडू आहे आणि त्यानं स्वतःच्या नावाला जपण्यासारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. धमाकेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त विस्फोटक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सिद्धू मोरे आक्रमण बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 चेंडूंवरती बोलबाला राहिलाय त्याचा. गोलंदाजी मार्क वरती प्रशांतला आता मात्र विचार करण्यास भाग पाडले. रोहानगरीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे आणि त्या महासंग्रामामध्ये विध्वंसक फलंदाजीचं रूप धारण केलंय सिद्धूनं. जबरदस्त जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग सुरुवात तर दमदार झाली आहे. 5 बॉल आला बघा सिद्धू. एक षटकार. त्यानंतर आपण पाहतोय ऑन साइडला पुन्हा एक चौकार. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग. प्रोडक्टिव्ह पहिलं षटक असू शकतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता पॉवर पॅक बॅटिंगला सुरुवात. प्रशांत पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा होतो सज्ज. कमबॅक करावा लागेल पण समोर सिद्धू मोरे नावाचा वादळ आहे. सॉफ्ट हँड खेळून काढलाय. सेन्सेबल सेन्सेशनल सिद्धू. क्या बात आहे. सिंगल मात्र स्ट्राइक रोटेट केली. त्याला माहिती आहे पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आलेले आहेत. सो इथनं आपला आता शांततापूर्वक खेळ करणं गरजेचं आहे आणि तेच त्यानं केलं. सॉफ्टवेअरने खेळून काढला एकेरी धावेसाठी आणि सिंगलने धावसंख्या आता 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धू मोरे यांच्यासाठी आपण पाहतो सलगच्या 3 षटकारांसाठी सागर सोनी यांच्याकडून पाहतो रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक असेल. फटका चांगलाय. बॉल हवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल कॅच. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. स्वस्तात बाद झालाय फलंदाज. विनर रटाटे बॅक टू द डगआउट. आणि नक्कीच नवीन फलंदाज मैदानाचा आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर हाऊस
तर रन मशीन आणि पॉवर हाऊस एकत्रित आलेले आहेत, त्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचल्या. दाटवगावचे समर्थक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात, इथे दाखल होत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सानेगावचे समर्थक देखील मोठ्या संख्येने आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्रिकेट प्रेमी जितकेही आहेत त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. निलेश मस्कर सॉफ्टवेअर खेळून काढतायत चेंडूला, मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव इथे मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे सरकत असताना टोटल स्कोरवर आपण पाहतोय आता 12 या आकड्यावर. पहिलं षटक पहिल्या 2 बॉलवरती सिद्धू मोरेचा प्रहार, त्यानंतर मिळाली विकेट. विनय रटाटे स्वस्तात बाद झाला आणि आता निलेश मस्करनं संयमी सुरुवात केली आहे. स्वतःला सिद्ध करण्याची वेळ. लोक जेव्हा तुमची पराभवाची वाट पाहतात ना, तेव्हा विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करणं त्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न गरज आहे का, गरज आहे का हा प्रश्न आता विचारला जाईल. षटक पहिल्या षटकानंतर धावसंख्या दाफलकावर 12, एका गड्याचा मोबदल्यामध्ये 12 for loss of 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम सोना सिद्ध दाटव त्यानंतर गणराज 11 विपक्ष धाटव हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये, या देखील गोष्टीची आपण नोंद घ्या. गणराज 11 आणि धाटव ब मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच आपण पाहिला टॉस तर खऱ्या अर्थानं जिंकला धाटव वन, म्हणजे सोनार सिद्ध धाटव वन टॉस जिंकला. प्रथम बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतला. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारे खैरवाडी संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता, पण तिथे त्यांनी सामना तो गमावला. काहीही घडू शकतं. गझल क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, आणि आनंदाचा मात्र सोहळा कोणासाठी असेल आज. स्टॉपच सुरू आहे, या गोष्टीची नोंद घ्या. सानेगाव संघाला देखील आम्ही वारंवार ही सूचना करणार आहोत. प्रत्येक संघाने आपलं आता मात्र सहकार्य दाखवणं गरजेचं आहे. आता मात्र आपण पाहतो षटक दुसरं गोलंदाजी मार्कवर आता कौशल्याला आपण पाहतो. फिरकी अटॅक, फुल टॉस ऑफ साइड मध्ये खेळून काढलाय. निलेश मस्कर थोडा शांततापूर्वक खेळ करतो. दुसऱ्या बाजूने सिद्धू मोरेची बॅट तळपली, त्यामुळे त्याला माहिती आहे की रिस्क आपल्याला इथून घ्यायची नाहीये. सिंगल डबलने आपलं काम चालेल आणि सध्याच्या घडीला तेच करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सिद्धू मोरेसाठी फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. P2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक दुसरं, त्यामुळे स्क्वेरिश मिड विकेट तैनात करण्यात आलाय. वाईडिश लॉंग ऑन देखील आहे. वार्ड ऑफ लॉंग ऑफला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लॉंग ऑफ नाहीये. ऑफ साइडच्या मध्ये फोर्स केलाय, पहिली पूर्ण केली, जलद गतीने दुसरीसाठी पलटलाय, धावलाय सिद्धू. निलेश देखील धावतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आणि टोटल आता 15 वर आली आहे. सुरुवात मात्र विस्फोटक झाली, सुरुवात मात्र विध्वंसक झाली आणि त्यानंतर आपण पाहतो आता सिंगल आणि डबलला प्राधान्य दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि सिद्धूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कौशल्य आपल्याला पाहायला मिळेल. ओ पॉइंटला फिल्डिंग चांगली, फेकी कुठे गेली आहे, बॅकअप नाहीये. सुदैवानं बॅकअप तिथे होता, आता अन्यथा मला तर वाटतंय 5 धावांचा स्टॅम्प लागलाच असता. धावसंख्या आपण पाहतो आता 16 या आकड्यावरती आलेली आहे. 16 रन्स ऑन बोर्ड. आणि आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये खऱ्या अर्थानं या विभागामधील नामांकित स्पर्धांमध्ये देखील ज्यांचा आवाज आपण ऐकत असतो असे तुषारजी शिंदे सर यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. लाऊड अपील, पण काय घडलं आता एक्झॅक्टली काय असेल. येस, विकेटचं पतन आहे. फलंदाजी ते मात्र बाद आहे आणि आपण पाहतोय निलेश मस्कर डगआउट मध्ये बॅटची एज घेतली. त्यानंतर आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आढळला.
कमेंट्री बॉक्स मध्ये आमचा समवेत तुषारशी शिंदे सर जोडले जातात. तुषार सर काय सांगाल? सुरुवात आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये 12 आला होता, या ओव्हर मध्ये निलेश मस्करची महत्त्वपूर्ण विकेट मिळाली. दाटव संघ अडचणीत असेल का या विकेटनं? निलेश मस्कर बाद झाला तर तुमचा मात्र कॉमेडीचा टेम्पर कमी झाला असेल, कारण निलेश मस्कर जर मैदानात राहिला असता तर मात्र प्रथमेश ठाकूरचा आवाज वारंवार चढत गेला असता. इथं निलेश मस्कर बॅक टू पॅव्हेलियन, तुमची बॅटरी डाऊन, समोरचा संघ प्लस मध्ये. आता इथून खरी मॅच पाहायला मिळेल. येस डेफिनेटली सामना तर चांगलाच असेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. पण निलेश बाज झाल्याच्या नंतर आता दबाव असणार आहे दाटव संघावर. सिद्धू मोरे अजूनही आहे, त्यामुळे धावा संख्या बनतील जरूर. पण जो कमबॅक केलाय सानेगावनं विसरून चालणार नाहीये. रजनी क्रिकेटमध्ये ते देखील चॅम्पियन आहेत. ऑन साइडला फटका हवेत आणि फटका मैदानाचा बाहेर देखील. 213 सेकंदाचा मधुर हवा यात्रेवर मिड विकेटच्या बाहेर. दमदार षटकार. श्री शिव छत्रपती महाराज असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय निखिल सानव, आपणास असेल विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. निखिल सानव, आपण या, त्वरित या. पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने ड्राइव्ह केला. मोठा फटका खेळल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल दोन्ही फलंदाजांना थोडं सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना हे महत्वाचं आहे. मोठा फटका आल्याच्या नंतर पुन्हा अपेक्षा जास्त मोठ्या ठेवत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. टेक्निकली चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. षटक देखील पूर्ण दुसऱ्या 2 षटकानंतर धावा झाला तर 23. तुषार सर चांगल्या गतीने धावा बनल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय 11.50च्या सरासरीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 झाल्यात. 23 झाल्यात. हे कमी धावा आहेत, कारण अजून सिद्धू मैदानात आहे. अर्थात जय वीरूची जोडी म्हटली जाते, तर मात्र जय मैदानात आणि वीरू बॅक टू डगआउट. आता मात्र सिद्धूला ही जबाबदारी पार पाडायची आहे. ज्या धावा करायच्या आहेत ना सिद्धूला करायच्या, कारण सिद्धूला या मैदानात धावा येतात हे माहित आहे. त्याने चांगला अभ्यास केलाय आणि म्हणूनच तो मैदानात शांत, संयमिक आणि वेळ आल्यानंतर आक्रमक फलंदाजी करेल, यात काही तीळ मात्र शंका नाही. ओव्हर 2. येस डेफिनेटली सुरुवात त्याने चांगली केली. षटकार चौकाराने सुरुवात केली, पण त्यानंतर सध्या थोडा संयमी आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने विस्फोटक. आणि इथे मात्र आपण पाहतोय जसा मैदानाचा आतमध्ये फलंदाज नितेश आलाय त्याने धावांचा पाऊस पडलाय. नितेशा पाठमध्ये दुसरा तडाखेबंद फटका, टोले जंग षटकार. जबरदस्त फटका आला. निलेश पास झाल्याच्या नंतर जबाबदारीने खेळ करतो आता मैदानाचा आतमध्ये नितेश देखील. पॉवर पॅक हिटिंग, कमबॅक करायचा आहे. सानेगाव संघाला कमबॅक करायचा आहे, संधी देत नाहीये. इनफिल्डच्या डोक्यावर क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी होती ताकद आणि आता दाखवली न ताकद. जबरदस्त चौकार. आणि त्याच दरम्यान रोहा ग्रामीण असोसिएशनचे सेक्रेटरी सन्माननीय संतोषजी मोरे यांचं आगमन होतंय. 7 वर्ष सतत सेक्रेटरी पदाची धुरा ते सांभाळतात आणि आज मात्र लेट का म्हणून थेट आले ते व्यासपीठावर. निखिल सानप हे सुद्धा आलेत, श्री छत्रपती असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 33 ऑन बोर्ड, 33 धावा. ऑसाला लॉफ करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये यश रक्षकाचा हातामध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाचा आतमध्ये. खरं तर सिद्धू मोरे, निलेश मस्कर, विनय रटाटे हे विस्फोटक फलंदाज होते. विनय आणि निलेश बाद झाल्याच्या नंतर नितेशनं आक्रमण केलंय, पेटलाय अक्षरशः. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. पुन्हा डॉट. सलेक्टचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. काय कमबॅक केलाय सानेगावचा गोलंदाजाने. अर्थातच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो प्रशांतला सेकंड स्पेल मध्ये आला. पहिल्या स्पेल मध्ये सिद्धू मोरे हवी ठरला होता, त्यानं 12 धावा खर्च केला. पण आता मात्र या स्पेल मध्ये त्याच्या विरोधामध्ये नितेशने देखील हल्ला केला. पहिल्या 2 बॉलवर, पुढच्या 2 बॉलवरती त्याचा दबदबा राहिलाय. आउटफील्ड मध्ये आता मात्र 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं बंधन नाहीसं झालंय. गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीचा बॉल हीच एका चांगल्या गोलंदाजाची ओळख आहे.
व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात. वेगानं टाकलेले चेंडू वेगानं बाहेर पाठवतो नितेश, त्यानं हेरलं आणि गतीमध्ये परिवर्तन करत असताना आपण पाहतो धीम्या गतीचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सलगचा तिसरा डॉट आलाय या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 बॉलवरती घाती प्रहार झाल्यानंतर सलगचे 3 जे डॉट आलेत ना, गोलंदाज प्रशांतनं देखील आता सुटकेचा श्वास घेतला असेल. शेवटचा बॉल आहे, थांबलाय, वेग येतोय, थोडा दबाव आहे, कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्याच्या नंतर सलग 3 बॉल डॉट केल्याच्या नंतर आता बॅटरवरती देखील त्यानं दबाव टाकलाय. जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला सानेगाव संघासाठी. प्रशांतनं आता पुन्हा पाहूया लास्ट बॉलवरती कमबॅक करू शकेल का. गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीचे शेवटचे 3ही चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. काय सुंदर गोलंदाजी केली, काय कमबॅक केला. पहिल्या 2 बॉलवर बोलबाला राहिला जरूर नितेशचा, पण त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 4 डॉट बॉल टाकले प्रशांतनं आणि त्यानं देखील सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये आम्ही विजयाचं स्वप्न पाहून इथे आलो आहोत. संघर्ष विजयासाठी मोठा आम्ही करणार आहोत. षटक तिसरं पूर्ण, धावा झाल्या 11च्या सरासरीनं 33. आणि नक्कीच सानेगाव संघ मैदानाचा आतमध्ये खेळत असताना आपण पाहतो आणि सानेगावचे लाडके जावई उमेशजी साळुंके सर आमच्या समवेत आहे सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरच्या भूमिकेत. येस, व्यासपीठावर थोडं आमचं हास्यमय वातावरण आहे. लास्ट इयर जेव्हा आपण ही स्पर्धा पाहिली होती रजनी क्रिकेट नाईट फॉर्मॅट मध्ये, तेव्हा सानेगाव संघाने चॅम्पियनशिप पटकावली होती, त्यामुळे त्यांना अनुभव प्रचंड आहे. नाईट क्रिकेट खाली राहिला, इट्स अ सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल. सिद्धूला शांत ठेवलाय गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतो आता जयेश आलेला आहे. 5 षटकांची मॅच आहे, 11च्या सरासरीने धावा 55 बनवू शकतात. श्रेयसला आपण पाहतोय, माफ करा, डॉट बॉलनं सुरुवात. पहिल्या आणि तिसऱ्या ओव्हरची सुरुवात षटकारानं झाली होती आणि श्रेयसनं मात्र आता डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. इथे स्विच हिट केलाय, क्या बात है, स्विच हिट केलाय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो, अद्भुत फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू मोरेचा पाठपण हा आहे तो षटकार. त्या दरम्यान व्यासपीठावर ज्याचा आयकॉन सिद्धू आहे असे कायम मालक, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सिद्धू माझा संघाचा कॅप्टन. सारा 11 संघाचे सर्वे सर्वा माननीय संतोषजी मोरे व्यासपीठावर खुश आहे, कारण सिद्धूनी जो हा फटका घेतलाय ना, क्लासिकल इंटरनॅशनल मॅच मधील हा अतिशय दुर्गम्य असं दृश्य. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस सफल तितका झाला नाही. यापूर्वी षटकार जरूर आला, पण आता एकच धाव. लगा तो आबाद भरना बर्बाद, ही दुधारी तलवार आहे. रिव्हर्सचा फटका म्हटलं तर यापूर्वी सफल राहिला, पण आता मात्र फक्त 1 धाव देऊन गेला. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वीचा स्ट्रोकचा आपण ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, जो रिव्हर्स स्ट्रोक आपण पाहिला. सिद्धू मुळे स्ट्राइक वर होता, स्विच केलं स्वतःला आणि स्विच हिटचा लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सुंदर टेलिकास्ट. ड्रीम्स क्रिकेट या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर सातत्याने चर्चेत का आहे, त्यांचं काम तितकं सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. शोएब शेख यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी प्रचंड शुभेच्छा येतात, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. मोठे फटके आल्याच्या नंतर थोडं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला विचारानं दोन्ही फलंदाज मात्र बॅटिंग करतात. धावसंख्या आपण पाहतो 42. या षटकामध्ये देखील आपण पाहतो आतापर्यंत 9 बॉलात नेक्स्ट मॅच. गणराज 11 धाटव ब टॉस साठी या. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला फटका आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि पाठवलाय हवाई यात्रेवर पुन्हा एकदा. काय अंदाजामध्ये बॅटिंग करतोय नितेश, अक्षरशः पेटलाय मैदानाच्या आतमध्ये आणि पाठवलाय हवाई यात्रेवर चेंडूला. आणखीन एक भव्य षटकार. ओव्हर पूर्ण झाले, ते 4थं षटक पूर्ण झालं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्याने मात्र आता गती घेतली. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिला 15 आल्या षटकामध्ये धावा झाल्या 48. 48.
गणराज 11 चे कॅप्टन आणि धाटव ब चे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. इम्प्रेस केलंय, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ती बॅटर नितेशची अनएक्सपेक्टेड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क वरती आता लास्ट ओव्हर बॉलर हितेशला आपण पाहणार आहोत. हितेश सज्ज होत असताना आखरी षटकासाठी पहिलाच बॉल ऑन साइडला वावलाय. बनगटाचा चांगला वापर केला. स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार, सीमा पार. रन मॅचिन ऑफ दॅट ऑफ सिद्धू मोरेचा बॅटमन चौकार. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिले. यापूर्वी 15 देखील आल्या, त्यामुळे धावसंख्येला चालना मिळाली. धावफलक 52 वर. 5 षटकाचा सामना आहे. 55-60 अपेक्षित होते आणि 52 पर्यंत संघ पोहोचलाय. सुनासिद्ध दाटव. पुढचा बॉल फुल टॉस आहे, सोडणार नाहीये सिद्धू. ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अडवल्या चेंडूला. एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेची शोध होता. 2 धावा पूर्ण देखील केल्यात. यष्टीरक्षकाचं कौतुक करेन. चांगलं यष्टीरक्षण त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये असं वाटलं रनआउटची विकेट मिळेल, पण नाही. 2 धावा पूर्ण करत असताना आपण पाहतोय धावसंख्या दुहेरीनं पुढे 54. 54 या आकड्यावर. पुढचा बॉल ऑन साइडला फुल टॉस आणि इथे फसलाय सिद्धू मोरेची विकेट मिळाली. फुल टॉस बॉल, कमजोर चेंडू होता, त्यावर मात्र मोठा फटका लगावता आला नाहीये. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय सिद्धू मोरे होतोय बाद. कमबॅक केलाय सानेगावनं देखील. महत्वाची विकेट मिळवली या मॅच मध्ये. 13 चेंडू 28 धावांचं महत्वपूर्ण योगदान देत असताना तिसरी विकेट मिळवली सानेगावनं देखील. जबरदस्त जबरदस्त. आता इथून मात्र सानेगावला हे सातत्यपूर्वक पुढे न्यावं लागेल, म्हणजे पुढच्या 3 चेंडूंवरती कमीत कमी त्यांना धावा खर्च करावा लागतील, कारण आतापर्यंत धावसंख्या 54 वर आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशाल माने दाखल होतोय. एक चांगले कबड्डीपटू आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहूया कशा प्रकारे त्यांचा खेळ असेल. टॉस साठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय गणराज 11 चे संघनायक आणि धाटव ब चे संघनायक विशाल माने. फुल टॉस बॉल पुढे सरसावत पाठवलाय प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये, प्रेक्षक कक्षामध्ये, आणि इथे 6 धावा मिळतील. जबरदस्त पुढे सरसावत पूल आणि चेंडू मिड विकेट बाहेर. गुल षटकार. मी या गोष्टीचा उल्लेख केला की आता विकेट मिळाले सिद्धू मोरेची. इथून पुढच्या 3 बॉलवरती तुम्ही कमी धावा खर्च करा, पण जसा विशाल मैदानाच्या आतमध्ये आला त्यानं मैदानाच्या बाहेर पाठवलं चेंडूला षटकारासाठी. प्रत्येक खेळाडू येऊन मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळतोय, ही महत्वाची बाजू आहे. विनय रटाटेचा जर अपवाद वगळला तर आणि निलेश मस्करचा अपवाद वगळला तर इतर तिन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आहे. ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न बॉडी लाईन वर आदळला. एक धाव मिळेल का पाहायचं. डायरेक्ट हिटची गरज आहे, पण डायरेक्ट हिट होणार नाहीये. बॅकअप नव्हतं त्यामुळे डायरेक्ट हिट केले नाही, त्यामुळे एकच धाव मिळाली आहे आणि सिंगल धावसंख्या आपण पाहतो 61. असं वाटलं सिद्धूच्या विकेट नंतर सानेगावचा कमबॅक असेल, पण नाही, तसं काही घडलं नाहीये. विशालनं देखील हा विशाल फटका खेळत असताना 6 मिळवल्या धावा. 61 झाल्यात. शेवटचा बॉल या सत्रातला. बॉल तयार. लास्ट बॉल. वेगवान वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. संपर्क झाला नाही. बॅट आणि बॉलचा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलनं सत्र पहिलं पूर्ण. पहिल्या सत्रानंतर धावा 61-62 धावांचं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळते सानेगाव या संघासमोर. यापूर्वी आपण टॉस साठी जाऊया. लगेचच आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण करूया टॉस. निखिलजी सानप यांना मी विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. गणराज 11 आणि धाटव ब टॉस साठी आपण सज्ज राहायचं आहे.
चला कॅप्टन अजूनही आलेले नाहीयेत. लास्ट कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करतोय, अन्यथा तुमच्या संघाच्या विरोधामध्ये ऍक्शन घेतली जाईल. गणराज 11 चे कॅप्टन इथे आलेले आहेत. धाटव ब संघाला अंतिम कॉल आहे. धाटव ब टीमचे कॅप्टन लास्ट कॉल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कंपल्सरी करतोय. तर येस विघ्नेश आलेले आहेत. टॉस साठी चला आपण लगेच टॉस करणार आहोत. पाच आपल्याला पाहायला मिळेल गणराज 11 विरुद्ध धाटव ब मध्ये हा पुढचा सामना असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देखील टॉस पूर्ण करणार आहोत. सामना प्रत्यक्षात सुरू होईल. खेळाचा दुसरं सत्र या कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया आवाज. खऱ्या अर्थाने विभागामध्ये आपण पाहिलं तर कच्च्या दोस्ती ग्रुप आयोजित रोहा चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहिली. त्याप्रमाणे रोहाचा वर्ल्ड कप आणि रोहाचा मानाचा करंडक म्हणजे श्री दावीर चषक ही स्पर्धा आपण पाहत होतो. त्यांचे मुख्य आयोजक एक अप्रतिम समालोचक तुषारजी शिंदे सर यांचा आवाज तर ऐकणार. त्यापूर्वी टॉस आपण करतोय. टेल्स कॉल केलाय धाटव टीमच्या कॅप्टन आणि हेड्स आलेला आहे. गणराज 11 ने टॉस जिंकला. प्रथम तर टॉस आपण जिंकलेला आहात. निर्णय काय असेल? येस सुनासिद्ध धाटव ब न टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंग. 5 षटकांचा सामना आहे. संघाने चांगला खेळ केलाय. ओव्हरऑल खेळपट्टीचा अंदाज तर विघ्नेश तुला एकंदरीत आलाच असेल. फिल्डिंगचा निर्णय घेतला. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तू प्रयत्न करशील? एवढं काय प्लॅनिंग नाही. कमीत कमी धावाचा प्रयत्न करू. ऍज अ कॅप्टन मेन रोल तुझा काय असेल टीम मध्ये? बॉलिंग बॅटिंग. ओव्हरऑल काय सांगेल संघासोबत? तुझी जी टीम आहे नॉर्मली जो तू असोसिएशन मध्ये संघ खेळतो, पूर्ण टीम अवेलेबल आहे का आज रजनी क्रिकेटसाठी? नक्की आज पूर्ण टीम अवेलेबल आहे. स्पर्धेबाबत काय सांगशील? आपल्या असोसिएशन अंतर्गत ही भव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे. चांगली स्पर्धा. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी असतील. आणि टॉस तुम्ही गमावला. टॉस इम्पॉर्टंट होता. सो टॉस गमावला. टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? टॉस जिंकलो असतं तर आम्ही बॅटिंगच घेणार होतो, पण नाव टॉस हारून सुद्धा बॅटिंग आली ते आम्हाला चांगलं झालं. ओव्हरऑल या खेळपट्टीवरती किती धावा तुम्हाला योग्य वाटतात की या खेळपट्टीवरती इतक्या धावा बनवल्या त्या सेफ असतील? 50+ आम्ही करण्याचा प्रयत्न करू. काय सांगशील या स्पर्धेबाबत? जास्त वेळ घेणार नाही. मॅच आपला सुरू करायच्या. स्पर्धेबाबत काय सांगशील? असोसिएशन अंतर्गत अध्यक्ष साहेबांची अफाट मेहनत, त्यांच्या समावेश सर्व सहकाऱ्यांची अफाट मेहनत आणि एक भव्य दिव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे. आयोजन तर खूप छान आहे आणि सर्वांनी मेहनत घेऊन ती स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडावी अपेक्षा करतो. भरपूर शुभेच्छा तुला देखील मॅचसाठी असतील. आणि टॉस बॉक्स मधून माहिती येते सोनासिद्ध धाटव ब टीमचा कॅप्टन जिंकला टॉस आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया ऑन गोइंग मॅच कडे. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू प्रथमेश ठाकूर, मॅन फ्रॉम कल्याण. जिंकण्यासाठी हवा तर धावा 62 धावांचा पाठलाग करायचा. गत विजेता या चॅम्पियन्स अर्थात रोहा ग्रामीणचा चॅम्पियन नाईटचा सानेगाव संघ पुन्हा एकदा दुसऱ्यांदा हे जर स्वप्न साकार करायचं असेल तर मात्र हा या विजय महत्वाचा आहे. कारण नॉकआउट स्पर्धा आहे. नॉकआउट स्पर्धेत आपल्याला एकदा पराजय या स्पर्धेच्या बाहेर, आणि ते जर करायचं नसेल तर या 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनपर्यंत 3 मॅच मध्ये पाठलाग झाला नाही, पण हा चेंडू आपलातून सरळ जातोय. निलेश मस्करचा वेध घेणारा जर्सी नंबर 17, एक अग्रेसिव्ह प्लेअर म्हणून ज्याची गणती केली जाते निलेश मस्कर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करतो. त्याकडे चेंडू गेला होता. सुरुवात श्रेयसने आपले इरादे स्पष्ट केलेत. इरादे दाखवून देतोय. पहिल्या चेंडू पासून आक्रमण करायचं आहे आणि त्या आक्रमण नंतर या धावा होतीलच, म्हणूनच ही श्रेयसची असेल रणनीती. पण मात्र संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार प्रशांत वाघमारू असेल जबाबदारी. प्रशांत कशा पद्धतीची फलंदाजी करेल? गोलंदाज सिद्धू हा चेंडू उचली घेणारा, अतिशय वेगावर स्वार, कारण सिद्धूला जबरदस्त अंदाज आला या खेळपट्टीचा.
चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्याने ह्या खेळपट्टीचा आस्वाद घेतलाय. त्याच कारणास्तव त्याला कुठे टप्पा टाकायचा आहे, कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे हे त्याला जणू माहीतच आहे. त्याने अभ्यास केला आणि तो वारंवार त्याची रिव्हिजन करतोय. या वेळेला ऑफसाईडच्या खूपच बाहेर दोन्ही हात करून सांगतात. पंचाच्या भूमिकेत आहेत आमचे मित्र राणा, अगदी दुहेरी भूमिका बजावतात. रोहा ग्रामीण असोसिएशनला चांगले असं योगदान देतात आणि त्याच कारणास्तव पंचांच्या भूमिकेत आपण मध्यस्थी पाहताय. सिद्धू आपल्या गोलंदाजी मार्गात आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ऍक्शन आपण पाहतोय. हा खोलात टाकला होता, अतिशय वेगवान चेंडू, खोलातील चेंडू टाकायला पाहिजे. चेंडूला मारल्याशिवाय पर्याय नाही आणि जर चेंडू हुकला तर मात्र यष्टरक्षच्या हातामध्ये नक्कीच विसावला जातोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीचे ऍक्शन आपण पाहतोय. आणि हा जो चेंडू टाकला होता त्याला बॅटला मिडल करायला जो वेळ भेटेल तोच, त्यानंतर परत चान्स नाही. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं आहे. जर अशी गोलंदाजी करत राहील तर हा गोलंदाज या फलंदाजाला असेच चेंडू टाकत राहील. एकही कलेक्शन झाला नाही आणि प्रशांत वाघमारेसाठी ही दुःखद गोष्ट आहे. संघाचा कर्णधार आहे, बॅटला चेंडू मिडल झालाच पाहिजे. मग तो पहिला सन्मान द्या, रिस्पेक्ट द्या, बॅटवर चेंडू घ्या. वारंवार तुम्ही जर असे फटके मारत राहिलेत ना तर गोलंदाज हवी होऊन जाईल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. इथं मात्र यष्टीरक्षक पाहतोय आपण विनेश पाहतोय आपण. अगदी नयन बुंग्यासारखा आला तो पाटणा, पण मात्र त्या उड्या नाही मारल्या, त्या उड्या सुद्धा मारला पाहता. चांगल्या पद्धतीचं ऍक्शन पाहिलं होतं. फलंदाज थोडा लक्ष विचलित झाला होता, त्याच कारणास्तव पुन्हा त्याला थाऱ्यावर आणलाय. मात्र काय करा म्हणजे गोलंदाजी करतोय सिद्धू. आपल्या षटकातील पुढचा चेंडू खोलात टाकलाय, त्याला सरळ बॅटने मारला. या वेळेला चांगला क्रिकेट शॉट पाहायला मिळतोय. निलेश मस्कर त्याचा पाठलाग करत चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक त्याच ऍक्शन मध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न, चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. केवळ एक आणि एकच धाव घेतली जाते. याच कारणास्तव धाव फलकावर धावा येतं त्या केवळ 3 या 3 धावा पहिल्या षटकात आल्यात. संतोष मोरे यांचा मथुर म्हटला जातो. सिद्धू मोरे कुठलीही स्पर्धा असो, सिद्धू माझा आयकॉन आहे, सिद्धू माझा कॅप्टन आहे, सिद्धू माझ्या टीम मध्ये पाहिजे एवढंच माहित आहे. आणि सिद्धूला जर दुसरा कोण बोलला होता त्याला घ्यायचा नाही, तो माझा आहे. सारा 11 संघाचा ब्रँड म्हणून सिद्धूकडे पाहिला जातो, कारण हा विश्वास आहे. सिद्धू कधी गोलंदाजी करेल, कधी फलंदाजी करेल. सिद्धू ही कलाकार आहे तो, आणि तो कुठलीही भूमिका मैदानात साकारत असतो. म्हणूनच संतोष मोरे त्याच्यावर वारंवार बोली लावतात, त्याच्यावर आत्मविश्वास दाखवत असतात. पण मात्र गोलंदाजी मार्कवर नितेश ज्यांनी कमालीची फलंदाजी केली होती, आता मात्र कमालीची गोलंदाजी करायला. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, त्याच कारणास्तव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाईल. 6 चेंडूत केवळ 1 धाव. प्रशांत वाघमारेला या बॅटला चिकटवणारा बॉल आणावा लागेल का काय, हा प्रश्नचिन्ह होता. त्याचा उत्तर त्यांनी बॅटने दिलंय. या वेळेला हा तडाखा, हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. प्रत्येक वार खाली जाईल असं नाही. प्रशांत वाघमारे दुहेरी ढाल मैदानात आहे. दुधाजी जबरदस्त अशी भूमिका तो निभावू शकतो. तो कधी व्हिलन तर कधी सुपर हिरो सुद्धा होऊन जातो. मैदानात पहिल्या षटकात तो व्हिलन ठरत होता, पण मात्र या षटकात एक षटकार साहाय्याने पुन्हा तो कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि जर हा असाच कमबॅक जर त्याच्या आपल्या सानेगाव संघासाठी केला तर दुसऱ्या पर्वाच्या विजयात्याकडे जाण्याचा तो मोठा हिरो ठरेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने, पुन्हा एकदा तोच नतीजा, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे बाहेर. हा दुसरा तडाखा आणि दुसरा षटकार. तू मला मारलेस, मी तुला मारले. हा क्रिकेट मध्ये आहे, आणि क्रिकेट खेळ का लोकांना आवडतो तर जो चेंडू टाकतो ना, तो चेंडूवर इथं हल्ला करायचा असतो. इथं जेवढा जोर दाखवायचा तो चेंडूवर दाखवायचा आहे, आणि कबड्डीच्या मैदानात तो त्या कबड्डीच्या प्लेअरवरच दाखवायचा आहे.
त्यामुळे जास्त दुखापत केली जाते. या वेळेला जो राग आहे ना तो चेंडूवर काढायचा आहे. चेंडू अजून लांब मारा, काय फरक पडत नाहीये. म्हणून हा क्रिकेट एकदम शांत, एकदम सेफ गेम म्हणून. आणि त्याची फिटनेस सुद्धा अप्रतिम राहते. तुमची रनिंग केल्यानंतर तुमचा ब्लड प्रेशर हे तुमचा व्यवस्थित होतो, तुमच्या हार्ट बीट्स व्यवस्थित राहतात आणि त्याच कारणास्तव हा खेळ महत्वाचा आहे. मग तुम्ही धावाल, मग मध्ये मध्ये वाकाल, मध्ये कधी पडाल, कधी उठाल, या गोष्टी या मुवमेंट होण्याच्या महत्वाच्या. आणि ती मुवमेंट कशी असते हा पुन्हा एकदा प्रशांत वाघमारे दाखवतोय. पाठवला या स्पर्धेतला तिसरा आणि अप्रतिम अशी हॅट्रिक पाहायला मिळते. प्रशांत वाघमारे कमबॅक करतोय. बाबू ऑन द फायर. अजिंक्य सुटे यांच्याकडून या 3 षटकारासाठी 300 रुपये आलेत. काय फलंदाजी. मी म्हटलं की बाबूला बॉल चिकटवणारा बॅट आणायला लागेल का काय, पण मी बॉल चिकटवणार नाही तर मी बॉलला चिकटवून कुठं पाठवीन ते मैदानात दाखवतोय. बाबूला गरम करणं महत्वाचं आहे. आणि बाबूला गरम करणार कोण आहे तर मैदानात ज्यांच्या समालोचन कक्षात ज्यांच्या हातात माईक आहे ते नाव म्हणजे तुषार शिंदे आहे. आणि बाबू मैदानात गरम झाल्यानंतर किती भारी पडू शकतो याचं उत्तम उदाहरण मैदानात चालू आहे. हा एक आडव्या बॅटने तुषार शिंदे की बोली और बाबू के बंदूक से निकली हुई गोली. ये चौथा षटकार. 400 झालेत. चार चेंडूवर 4 आलेत. सन्माननीय रोहा ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष संकेतजी देशमुख या चेंडूचा षटकार मारला तर 500 रुपये. अध्यक्ष सेफ गेम खेळतायत. 5वा मारला तरच 500, 4 मारले त्याचा विचार करत नाही. याला म्हणतात अध्यक्ष. अध्यक्ष कसा असं लागतं टॅलेंटेड, हुशार. आणि म्हणून ही ग्रामीण असोसिएशनची पोरं अगदी त्याच्यावर बिंदास असतात. संकेत देशमुख जी आहे ना, टेन्शन नाही लेणे का नाही, कुछ भी कर सकते. आणि त्याचं उत्तम उदाहरण नाबाद अध्यक्ष आहेत. आणि कोणी त्या अध्यक्ष पदावर दावा करत नाहीये का मला अध्यक्ष व्हायचं आहे, कारण वन मॅन आर्मी, वन साइड हिरो आहेत संकेतजी देशमुख. मुकला आणि अध्यक्षांच्या 500 रुपयाला मुकला. हे 500 रुपये जर संकेत देशमुखचे जर बाबूने घेतले असेल तर संतोष मोरे नाराज झाले असते की संकेत देशमुखांनी माझ्या विरोधात 500 रुपये लावलेत म्हणून तो षटकार कदाचित आला नसावा. मान्यवर सुद्धा आस्वाद घेतात, हसतायत, कारण ही क्रिकेट आहे, हा हसण्याचा गेम आहे. क्रिकेट इज अनसर्टी गेम ऑफ ग्लोरियस म्हटलं जातं आणि त्याचं कारण उत्तम उदाहरण. तुम्ही आनंद घेत राहा, आनंद देत राहा. आनंद देणं आणि घेणं हे महत्वाचं आहे. धावफलकावर धाव आहेत त्या 27. 6 बॉल 1 खेळत होता, आता 11 चेंडू आणि 25 धावांची खेळी. वेळ बदलायला वेळ लागत नाही, वेळ बदलायला वेळ लागत नाही, नशीब बदलायला सुद्धा वेळ लागत नाहीये. आणि मॅच जिंकायला तुम्हाला सुद्धा वेळ लागत नाही. मग हा गेम कसा जिंकल त्यासाठी समोरच्या कर्णधार रणनीती आखायला लागेल. सिद्धू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येतोय, कारण त्यांनी त्याच्या षटकात केवळ 3 धावा खर्ची केल्या होत्या. त्या 3 धावा अशाच पुन्हा या षटकात खर्ची केल्या तरच मॅच मध्ये धाटाव संघ येऊ शकतो. आणि त्याच धर्तीवर गोलंदाजी पुन्हा एकदा श्रेयस सारखा फलंदाजाला चकवतोय. श्रेयस म्हटला की इंग्लंडचा तो वेस्ट इंडिजचा ब्रॅथ वेटची आठवण येते. दिसायला तसाच आहे, त्याची बॅटिंग ही तशीच आहे. त्याने 24 धावा पाहिजे होत्या आणि आपल्या त्या भारताविरुद्ध त्या 4 षटकार मारून तो आपला विजय हातात खेचून घेतला. तीच भूमिका श्रेयस करेल का? हा पुन्हा एकदा तडाखा मारायचा होता पण चकवतोय. सिद्धू मात्र इथं चालाक हुशार गोलंदाजी करतोय. एका किल्ला लढवतोय सिद्धू आणि त्याच कारणास्तव त्याची गोलंदाजी अतिशय धारदार, अतिशय वेगवान, आपल्या संघाला एकदम समाधानकारक गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात केवळ 3 धावा खर्ची केले होते. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि कोणती धाव खर्ची केली नाहीये. हा फुलटॉस पद्धत चेंडू, इथं मात्र यष्टिरक्षकाला चक हुलकावणी आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळेल नशिबाचा चौकार.
15 चेंडू आणि 31 धावांची गरज. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. म्हणजे जवळजवळ 12च्या रन रेटने खेळावं लागेल. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा काढावं लागेल. हे मैदान खुलं आहे. हे मैदान चारी साईडला ओपन आहे आणि हे मैदान एकदम फलंदाजीसाठी नंदनवन आहे. नंदनवनात फक्त मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीची फलंदाजी करणं हेच बंधनकारक राहील. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. आता मात्र थोडीशी ट्रॅक बदलते. त्याच कारणास्तव पंच आमच्याकडे वळतात. वाईट स्वरूपाचा एक धाव घेतली जाते. विघ्नेशची केली होती चूक आणि त्या चुकीचे रूपांतर 4 धाव झालं. त्यामुळे थोडासा कंट्रोल गेला असेल सिद्धू मोरेचा. मात्र कमबॅक करावं लागेल. पुन्हा आपली गाडी ट्रॅकवर आणावी लागेल आणि पुन्हा एकदा तीच गाडी आणतोय ट्रॅकवर. चांगल्या पद्धतीचे ऍक्शन आपण पाहतोय. अतिदक्ष पंच आहेत राणा. डेव्हिड शेफर्ड मान हल्ली की नाही म्हणजे नाही, नाही नो नेव्हर या पद्धतीची पंचगिरी पाहतात. असेल तर असेल, नसेल तर नसेल. तुम्हाला धावा कराव्या लागतील. वाईट किंवा या मिळतील, ही मिळेल. तुम्हाला हल्ला चढवावा लागेल आणि त्याच कारणास्तव गोलंदाजीची दशा आणि त्याची नशा त्याला उतरावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलाईन स्पॉट वरून उंची घेणारा चेंडू. चांगल्या पद्धतीचे ऍक्शन आपण पाहतोय. मी फलंदाजाला जागेवर उभा ठेवीन, पण मात्र मला क्षेत्ररक्षण तेवढी चांगली साथ द्यायला पाहिजे होती. जर विघ्नेशने तो चेंडू पकडला असता तर मी वाईटचा चेंडू टाकला नसता. त्या 4 धावा गेला नसता, ही 5वी धाव सुद्धा गेली नसती. म्हणजे माझ्या षटकात कमीत कमी धावा आल्या असत्या. 5 धावा अवांतर मध्ये जोडा असंच काहीतरी सांगत असेल. चेंडू पोचलाय पण मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. केवळ एकच धाव मिळेल. एक धाव. 33 3 षटकांचा खेळ झालाय. 33 धावा धाव फलकावर 11च्या सरासरी खेळतात. जशी रणनीती धाटाव संघाची होती, अर्थात श्री सोनार सिद्ध धाटाव हे नाव महत्वाचं आहे. धाटाव म्हटलं की धाटावची ओळख नाही, ती सोनार सिद्ध धाटाव म्हटलं की धाटावची ओळख आहे. कारण ग्राम देवतेला विसरून चालणार नाही, त्याची आठवण केल्याशिवाय चालणार नाही. आणि तोच आपल्या संघाचा तारणहार आहे. आपल्या सगळ्यांना खेळण्याची शक्ती तोच देतो. तो नाव ब्रँड आहे. सोनार सिद्ध म्हटलं की सोनार सिद्ध महाराज आले पाहिजेत आणि तेच नाव महत्वाचं आहे. कधी कधी म्हणतो की धाटाव म्हणू नका, धाटाव म्हणू नका. संतोष मोरे सांगतात की सोनार सिद्ध धाटावच म्हणा. आणि हे त्याचं मागचं लॉजिक आहे. कारण त्यामागून तुम्हाला एनर्जी येते आणि ती एनर्जी कधी पण पॉझिटिव्ह असते. आणि मैदानात तसंच होईल का? पण मात्र सानेगावचे अजूनही कोणताही फलंदाज बाद झाला नाहीये. अजून मैदानात तसाच आहे. 4 षटकाच्या साहाय्याने खेळायला प्रशांत वाघमारे अजूनही तसाच आहे. पण प्रशांत वाघमारे म्हणून चालत नाही, त्याला बाबूच म्हणावं लागतं. बाबू पुन्हा एकदा या गोलंदाजांना साबू लावेल का हा प्रश्नचिन्ह आहे. कारण मगाशी त्याने नितेशला चांगल्या पद्धतीचे फटके लगावले. लागोपाठ 4 षटकार ठोकले. विनेश येते गोलंदाजी मार्कवर. चांगल्या पद्धतीचा फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चूक करतोय. सिद्धू मोरेच्या ढेंगेतून चेंडू प्रसार होतोय आणि त्याच कारणास्तव मिळते केवळ 1 धाव. धाव फलकावर धाव आहे त्या 34. अजूनही जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. सकाळी ग्रामीण असोसिएशनला म्हटलं भजनाला 8 जण, जेवाला 60 जण. मी मेसेज केला तेव्हा 1-2च होते. मी येईपर्यंत मैदानात 8-9 झाले. म्हणजे एवढी त्या मेसेज मध्ये सुद्धा ताकद होती. कारण आता शिंदे महाराज भडकलेत, त्याच्या आधी जायला पाहिजे मैदानावर. म्हणून त्या 8-9 जी जबाबदारी मंडळी होती ती पोहोचली. अध्यक्ष जरा बरा वाटला की तुषार शिंदेचा मेसेज आलाय ना, आता ही 10 मंडळी म्हणजे भजन होऊ शकतोय. आणि आता ही चालले ती जबरदस्त अशी बारी रंगताना पाहायला मिळतोय. पण मात्र इथं बारी कोणाच्या बाजूने जाईल हे सांगणं कठीण आहे. कारण धाटाव नगरीचे महाराज संतोष महाराज इथं व्यासपीठावर आहेत, ते सुद्धा आस्वाद घेत आहेत. पण महाराजांची भूमिका त्यांच्या वडिलांना चंद्रकांत मोरे, स्वर्गीय चंद्रकांत मोरे यांना ती महाराजांची भूमिका आणि त्यांना शब्द हे आम्ही बोलायचो. म्हणून त्या स्वर्गीय चंद्रकांत महाराज यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल का? पण मात्र सोडला झेल आणि 1 रन.
ही कॅच नाही तर ही मॅच असेल का? प्रशांत वाघमारेला जीवनदान. स्वर्गीय चंद्रकांतजी मोरे साहेब म्हणजे आमचे महाराज. का कायम आम्ही जेव्हा जायचो ना तर आम्ही त्यांना महाराजच म्हणायचो. मग अध्यक्ष कुठे आहेत महाराज, कुठे आहेत महाराज? महाराज नेहमी समोर दुकानात असायचे. मी हाय इथं, पोरं हाय मी इथं. आणि महाराजांनी अध्यक्षशिवाय कधी हाक मारली नाही. हा एवढा गोड आमच्यातील संवाद होता. त्या स्वर्गीय चंद्रकांतजी मोरे साहेबांना आपण भावपूर्ण शतरंजी या स्पर्धेची ज्यांची आठवण झाली. पुन्हा जाऊया मैदानात. या वेळेला हा ठोकलाय पण मात्र सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि फलंदाज श्रेयसचा खेळ होते समाप्त. पहिला हादरा. मी म्हणत गेलो चंद्रकांतजी महाराजांबद्दल आणि इथं भावुक झाले आमचे संतोषजी मोरे. कारण वडिलांची आठवण येते आणि त्याच कारणास्तव जुन्या आठवणी सुद्धा ताज्या होतात. त्यांच्या सोबत गेलेले वेळ, त्यांनी आपल्यासाठी केलेलं कार्य आणि म्हणूनच थोडेसे भावुक झालेत संतोषजी मोरे. नवीन फलंदाज मैदानात कौशलला आपले कौशल दाखवावं लागेल. श्रेयसने चांगली साथ दिली बाबू याची. पण बाबू आता कशा पद्धतीचा हा सामना संपवण्याकडे आपला कल नेते पाहावं लागेल. येणारे चेंडू आहेत 8 आणि 27 धावांची गरज आहे. आता मात्र श्रेयसची जागा भरून काढायचा आला कौशल आपला कौशल दाखवावं लागेल. फिल्डिंगचा जरूर तो अंदाज घेतोय. फिल्डिंग कशा पद्धतीने सजवले तो पाहत आहे आणि त्याच कारणास्तव त्याला फटके सजे सजवावे लागतील. कारण हे मैदान फलंसाठी नंदनवन आहे. हे मैदान अतिशय सुरेख आहे. ज्या ठिकाणी चेंडू माराल तो त्या ठिकाणी चौकार जाईल, त्या ठिकाणी षटकार जाईल. अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान उपलब्ध झालंय. आणि गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पहिला चेंडू खोलात टाकला होता. चांगल्या पद्धतीचे ऍक्शन पाहायला मिळतोय. टाकल्यानंतर पुढे 2 पावले येऊन जाग्यावर थांबून सांगतोय ओके, इट्स ओके. आणि चांगल्या पद्धतीचे ऍक्शन विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विघ्नेश चांगल्या पद्धतीने फिट झालाय. थोडासा नाजूक होता पण मात्र या 2 वर्षात चांगल्या पद्धतीने त्याने फुगलाय असं म्हणूया. आणि इथं मात्र दांडी 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 गुल. फलंदाज कौशल बॅक टू पॅव्हेलियन. आव्हान कठीण होत चाललंय. कोणी साथ देत नाहीये. बाबूच्या त्या दुसऱ्या ओव्हरीतले 4 षटकाराखेरीज धावा आल्यात नाहीये. आता येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 27. हा भीम पराक्रम करणार का बाबू वाघमारे हा प्रश्नचिन्ह आहे. आणि या जर प्रश्नाचं उत्तर बाबू वाघमारे हो म्हणत असेल ना तर मात्र रोहा ग्रामीण असोसिएशन अध्यक्ष तुम्ही नाईट चषक भरलात तो सार्थ झाला असे म्हणतील सानेगावकर. पण मात्र तिथं नाराज होतील ते धाटावकर. पण हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितचा खेळ आहे आणि म्हणूनच मैदानात काय होईल पाहायला लागेल. त्या दरम्यान व्यासपीठावर आगमन होते सन्माननीय अध्यक्ष यांचा एक दुसरा हात राजू शेठ केडकर. राजीव शेठ केरकर आले आणि इथं बघा व्यासपीठावर सगळी मंडळी एकदम खुश झाली. चेहरे म्हणजे जर हा सगळ्यांची झोप होती तर उडाली. आवाज इथं कोणाचा कमी होणार नाही, आवाज वाढतच राहणार. कारण हे क्रिकेट आहे, स्टेडियम आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे आणि इथं सगळ्यांना हा मुभा मिळणार आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते, चांगल्या पद्धतीची फलंदाजी बाबू वाघमारे काय येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 27 धावा. या 27 धावांचा पाठला करण्याचा भीम पराक्रम करेल का? पहिला चेंडू ऑफ साइडला खोलात टाकलाय. मांडीवर थाप देत यष्टिरक्षक आलाय. त्याला वाटते की हा कबड्डीचा सामना आहे. सोनार सिद्ध धाटावचे 4 संघ आहेत. मग 9 तरुण आहे, सोनार सिद्ध ब आहे, अ आहे आणि तसाच विघ्नेश सांगतोय एक चेंडू कशी थाप दिली निलेश मस्करच्या. हा चेंडू उचललाय, गेला.
सीमा रेषे बाहेर पहिला षटकार आलाय. अजून 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. 4 चेंडू 21. बाबू वाघमारे हा पराक्रम करू शकतो. याच्या आधी 4 मारलेत, आता जिंकण्यासाठी 4 मारायला पाहिजेत. हे 500 संपलेत अजिंक्य सुटे. 5 षटकार झालेत बाबू वाघमारेच्या बॅटीतून. अजून त्याला 3 ते 4 मारावे लागतील. येणारे चेंडू आहेत 4 आणि जिंकण्यासाठी धावा हवेत 21. निलेश मस्कर हा चेंडू फासलाय. हा चेंडू फासला ते लगेच 10 धावच्या गोट्यातून आवाज आलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस. काहीही कधी होऊ शकतो. कधीही कोणती चूक अंगलट येऊ शकतो. एखादा नो वाईट तुम्हाला कधीही मॅच मध्ये आणू शकतो. या वेळेला आडव्या बॅटने मारलाय पण मात्र चेंडू पसार. मिळाला नशिबाचा चौकार. इथे प्रथमेश ठाकूरांचा जीव गुंतलाय. प्रथमेश ठाकूरांचा जीव गुंतलाय तर कोणावर? तर न मठ निलेश मस्कर. विकेट 2 विकेट काढा आणि तब्बल 500 रुपये कमवा. अजूनही सामना कुठल्या स्थितीत आहे. येणारे चेंडू आहेत 2 आणि जिंकण्यासाठी धावा होत्या 17. हा चेंडू फसलाय आणि इथंही झेल सुटलाय. हाही चेंडू होईल पसार. मिळतील धावा 4. 1 चेंडू 13 धावांची गरज. असा कारनामा झालाय. असा कारनामा मी माझ्या यायची डोळा यायची देही पाहिलाय. या स्पर्धेत एखादा नो आला आणि त्याच्यावर जर षटकार आला आणि येणाऱ्या चेंडूवर षटकार आला. गैनीनाथ कटोरला माहित आहे 1 चेंडू आणि 10 धावा. भास्कर सातमकरला माहित आहेत असे कारनामे क्रिकेटमध्ये होतात. मात्र इथं पिव्वल सिंगल षटकार आलाय. सामना हरलाय नक्कीच पण मात्र बाबू वाघमारेने या सामन्यात सर्व रसिक प्रेक्षकांची मन जिंकलीत आणि इथे 7 धावांनी संघ पराभूत होतोय.